चलो नमस्कार मंडळी, आपल्या ओंकार शिंदे थिंक या चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपलं थंबनेल बघून तुम्ही लक्षात आलं असेल की आपण काय बोलणार आहोत. जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? होणार 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 अतिशय शाश्वत आणि विश्वासार्हतेनं सांगतोय. मंडळी, त्याच्या मागचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये काल फेर बदल झाले, मोठा बदल झाला. छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणारी पक्ष म्हणून जो पक्ष महाराष्ट्राला मेसेज देतो, त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं काल नूतन प्रदेशाध्यक्षाची निवड केली. शशिकांत शिंदे, माथाडी कामगारांचा नेता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. मग अगोदर कोण होतं? तर सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज, पश्चिम महाराष्ट्रातील एक सहकार क्षेत्रातील उत्तुंग नाव, राजाराम बापू पाटील सारख्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान नेतृत्वाचे चिरंजीव सुपुत्र माननीय जयंतराव पाटील यांनी जवळजवळ 8 वर्ष महाराष्ट्राचं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचं प्रदेशाध्यक्षपद भूषवलं आणि काल त्यांचा समारोप झाला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी सोडतो आहे, मी थांबतो आहे, पण सोडणार नाही. याचा अर्थ काय? शरदचंद्र पवार साहेबाविषयी असलेली निष्ठा, कृतज्ञता, त्यांच्यावरती असलेला विश्वास जयंत पाटीलांना त्या ठिकाणी पवार साहेबांना न सोडण्याचं एकमेव कारण आहे. पवार साहेबांनी काय काय दिलं? जयंतराव अतिशय संयमी, विश्वासू आणि एक मुरब्बी राजकारणाचा चेहरा आहे. पवार साहेबांनी त्या नेतृत्वाला ओळखून जलसंपदा मंत्री, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 8 वेळा जयंतराव पाटलांनी मांडला. असं या नेतृत्वाच्याच गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची माळ दिली. मराठा चेहरा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाचा अमूल्य भाग राहिलेला आहे आणि तोच मराठा चेहरा, परंतु इतका फोकस्ड मराठा हा जात फोकस्ड झाली नाही पाहिजे, परंतु तो मराठा चेहरा असला पाहिजे, असं एकमेव नेतृत्व म्हणजे ते जयंत पाटील होतं. आणि त्यांच्या गळ्यामध्ये ती माळ टाकली आणि त्यांनी अतिशय सक्षमपणे ती पेलली. परंतु सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसे होऊ शकतात जयंतराव? तर शरदचंद्र पवार साहेबांच्या मनामध्ये अनेक वेगळ्या रणनीती चालवल्या आहेत. जो पक्ष संपूर्ण देशावरती सत्ता गाजवते त्या भारतीय जनता पार्टीविषयी सध्या एक निगेटिव्ह अशा पद्धतीचे नॅरेशन सेट होत असताना दिसत आहे. मराठा समाज महाराष्ट्रामध्ये 35 ते 40% आहे. तो समाज अधिक मुस्लिम समाज, अधिक दलित समाज, जवळजवळ 60% इतका समाज आज कुठंतरी भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एक वाट शोधू पाहतोय आणि ती वाट शरदचंद्र पवार साहेबांच्या दृष्टीनं सध्या त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये आहे. आणि त्यामुळंच हे समीकरण, हे बेरेज केलं तर खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवरती आपण जनमानसात गेलो तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला मुख्यमंत्री बसवू शकतो, हे पवार साहेबांना माहीत झालेलं आहे. आणि त्यामुळंच पुन्हा एकदा त्यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदामधून मुक्त झाल्यानंतर एक वेगळी दिशा देतील. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2029 असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं याचे एक रोडमॅप ते देणार आहेत. आणि त्या रोडमॅपमध्ये त्या रोडमॅपमध्ये जयंतराव पाटील अग्रस्थानी असतील आणि पार्टीच्या अंतर्गत नेतृत्व हे शशिकांत शिंदे करतील. एका बाजूला अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, दुसऱ्या बाजूला जयंतराव पाटील, शशिकांत शिंदे, तिसऱ्या बाजूला युवकांची पिढी रोहित पवार, त्याचबरोबर नवीन त्यांचे पवार हे सांभाळतील आणि सर्वांचं नेतृत्व हे पवारसाहेब करतील. आणि 2029ला या महाराष्ट्राच्या कृषी, उद्योग, सहकार या क्षेत्रावरती आणि तरुणांच्या रोजगारावरती ह्या प्रश्नावरती पवारसाहेब रान उठवतील. प्रसंगी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत येतील. काँग्रेस तर ऑलरेडी आहेच. आणि महाराष्ट्रामध्ये वेगळं समीकरण उदयाला येऊन जयंतराव पाटील यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली तर तुम्हाला आश्चर्य वाटता कामा नये. तुम्हाला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.